खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे। धनदांडग्यांच्या मुलांना प्रवेश मिळणारा इन्स्टिट्यूशनल राऊंड रद्द करण्याचा प्रस्ताव आहे आणि त्यामुळे सर्व जागा केवळ गुणवत्तेनुसारच भरल्या जातील। विद्यार्थी आणि पालकांची यावर काय प्रतिक्रिया आहे पाहूयात एक खास रिपोर्ट। खासगी मेडिकल कॉलेजच्या मनमानीला चाप, इन्स्टिट्यूशनल राऊंड रद्द करण्याचा प्रस्ताव, पैशांच्या जोरावर धनदांडग्यांच्या प्रवेशांना आळा। राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या मनमानीला आता लगाम बसणार आहे। प्रवेश प्रक्रियेदरम्यान इन्स्टिट्यूशनल राऊंड म्हणजेच संस्थात्मक फेरीत धनदांडग्यांच्या मुलांची गुणवत्ता नसताना प्रवेश दिले जातात। संस्थेच्या पातळीवर वादात सापडलेली ही फेरीच रद्द करण्याचा प्रस्ताव आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं म्हणजेच CET सेलनं राज्य सरकारला तसा प्रस्ताव दिलाय। विशेष म्हणजे महाराष्ट्र हे सध्या देशातील एकमेव राज्य आहे जिथे अद्यापही इन्स्टिट्यूशनल राऊंड घेतला जातो। इतर सर्व राज्यांमध्ये राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या सूचनेनुसार पूर्णपणे केंद्रीय पद्धतीनंच प्रवेश दिले जातात। खासगी महाविद्यालयांकडील प्रवेशाचे विशेष अधिकार काढून घेण्याचा प्रस्ताव आहे। पदवी पदव्युत्तर जागा केंद्रीय पद्धतीनंच भरल्या जाणार आहेत। कमी गुणवत्तेच्या श्रीमंत विद्यार्थ्यांऐवजी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे। शेवटच्या टप्प्यातील जागांच्या विक्रीला आणि मनमानी फी वसुलीला त्यामुळे लगाम बसणार आहे। राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमांचं महाराष्ट्र सरकार पालन करणार आहे। या निर्णयाचं विद्यार्थी आणि पालकांनी स्वागत केलंय। हा निर्णय घेतला पाहिजे की हे जे सीट आहेत ते अयोग्य कॅन्डिडेटला नाही भेटलं पाहिजेत का तर पैसे भरून जर तुम्ही जर सीट देत असाल कोणत्याही कॅन्डिडेटला तर ते बरोबर नाहीये। कोणतेही योग्य कॅन्डिडेट जर गरीब घरातून येत असेल तर त्याला सीट भेटलीच पाहिजे। त्यांनी असं म्हटलं होतं की प्रत्येक कॉलेजनी त्याचं मेरिट आहे आणि जी प्रायव्हेट फीस असणार आहे ती कितपत असायला पाहिजे त्याला लिमिटेशन्स घातले होते आणि ते इंजिनिअरिंग कॉलेजला सक्सेसफुली झालेलं आहे आणि खूप विद्यार्थ्यांना त्याचा बेनिफिट झालेला आहे। पॅरलली जर यावर्षी मेडिकल इन्स्टिट्यूटला जर असं होत असेल तर डेफिनेटली हे कौतुकास्पदच आहे। वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय म्हणजेच DMERA नं या प्रस्तावाला आधीच हिरवा कंदील दिलाय। आता केवळ राज्य शासनाच्या अंतिम मान्यतेची प्रतीक्षा आहे। सध्याच्या पद्धतीत कॅम्प फेऱ्या संपल्यानंतर उरलेल्या जागांवर महाविद्यालय स्वतःच्या स्तरावर प्रवेश देतात। अनेकदा वरच्या क्रमांकाचे विद्यार्थी आले नाहीत असं सांगून कमी गुणवत्ता असलेल्या पण जास्त पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांना जागा विकल्या जातात असा आरोप होतो। नवीन नियमामुळे सर्व जागा केवळ गुणवत्तेनुसार भरल्या जातील आणि भ्रष्टाचाराला वाव राहणार नाही। त्यामुळे भविष्यात गुणवंत डॉक्टर तयार होण्यास याची नक्कीच मदत होणार। सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट